मित्रांनो, हा रस्ता एवढा उबड-खाबड आहे पूर्ण. काही तर सायकल आपली स्लिप झाली आणि पडलो मित्रांनो जोरदार. हे आहेत कांद्याचे बीज, पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असे. शेर देखना है आ जाओ, दिखा दूंगा बॉस. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत गिर नॅशनल फॉरेस्टच्या एरियामध्ये आणि इथं असे बोर्ड लागलेले आहेत. मित्रांनो, जय श्री महाकाल. आणि आपण अशा प्रकारे इथून निघत आहोत. काल आपला मुक्काम इथे होता. दादांनी आपल्याला जेवणासोबतच राहण्याची सोय करून दिली होती आणि तिकडे आपली सायकल लागलेली आहे, पाहू शकाल. तिकडे झंडी आहे, तिकडे आपली सायकल आहे. हा मेन रोड आहे आणि अशा प्रकारे आपण इथून निघत आहोत. इकडे सूर्यनारायण निघलेले आहेत चांगलेच आणि खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. तरी पण आपल्याला उशीर होत आहे, आपण लवकर निघूयात. भेटूयात मित्रांनो. जय श्री महाकाल मित्रांनो, आपण आहोत सोमनाथ रस्त्यावरती आणि सोमनाथ आपल्यापासून 190 किलोमीटर दूर आहे. तर आज पोहोचावं सोमनाथला की कुठे मदत मुक्काम करावा याबद्दल विचार सुरू आहे. कारण सोमनाथला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला खूप रात्रीपर्यंत सायकलिंग करावं लागेल आणि खूप उशीर होऊ शकतो. तर मित्रांनो, पूर्ण कोशिश करू आपण की जास्तीत जास्त दूर आपल्याला पोहोचता येईल किंवा सोमनाथलाच पोहोचता येईल असा पूर्ण प्रयत्न करू. आपण आपला प्रवास तसा सुरूच आहे, सोबत आपण कोशिश तर पूर्णच आहे आपली. तर बघूयात कुठपर्यंत पोहोचू शकतो आपण. ऊन पण खूप वाढली आहे, त्याच्यामुळे थोडं बघावं लागेल. जेवण पण झालेलं नाही अजून. तर बघूयात मित्रांनो. जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण चाललो आहोत सोमनाथला आणि अजून अमरेली यायची आहे. पाहू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे. तर रस्ता वन वे आहे, त्याच्यामुळे थोडं जपून बघावं लागतं आणि सोबतच सायकलिंग चालू असल्यामुळे तर सगळ्या गोष्टी बघून व्हिडिओ वगैरे बनवावं लागतं. वन वे रस्ता असल्यामुळे रिस्क असते थोडा सगळं करताना. इथून अजून आपल्याला सोमनाथ 170 किलोमीटर पर्यंत आहे. तर बघूया आपण पोहोचू शकतो का. तर ऊन खूप वाढली आहे. ऊन वाढली असल्यामुळे जास्त सायकलिंग होत नाही. तर रेस्ट पण आपण करत नाही आजपर्यंत, कधीच दुपारी वगैरे रेस्ट नाही केलो. सारखे चालत असावं आपण नॉन स्टॉप. तरी पण या गाड्या इकडे खूप चालतात मित्रांनो. जी आता गेली आहे ना, ह्या अशा गाड्या खूप आहेत इकडे. टू व्हीलरला त्यांनी टेम्पो बनवला आहे. या गाड्या खूप आहेत इकडे, हे बघू शकता. टू व्हीलर आहे, तिलाच त्याने टेम्पो बनवला. माल नेण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी यांचा खूप वापर होतो इकडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघूयात आज कुठपर्यंत पोहोचता येते. तर कोशिश करू आपण जरा जास्तीत जास्त अंतर पार करण्याची. आपला हेतू तर आहे आज पोहोचण्याचा, पण
वाटत नाही शक्य होईल की नाही तर, कारण नंतर खूप जास्त आहे आणि ऊनही तेवढीच जास्त आहे. हा भयानक ऊन आहे. वरून रस्ते कुठं कुठं मधात खराब भेटतात, त्याच्यामुळे पुन्हा त्रास होते. अजून आपलं जेवण वगैरे नाही झालेलं आहे, फक्त एक ग्लास रस पिऊन आपण समोर निघलो आहोत. बघूयात कुठपर्यंत जाऊ शकणार होते आता. भेटेल मित्रांनो, हे आहे श्री रामेश्वर महादेवाचं राम मंदिर. श्री राम मंदिर, श्री रामेश्वर महादेव. हे रामनगर येथे वरसडा इथं पाहू शकता तुम्ही, रोड साईडलाच आहे. उत्तम असं मंदिर आहे मित्रांनो, खूप छान. बघू शकता तुम्ही, श्री राम मंदिर, रामेश्वर महादेव. मित्रांनो, आपल्याला जे समोर दिसत आहे ते सोलार पॉवर प्लांटचं प्रोजेक्ट आहे मित्रांनो. सोलार लागलेले आहेत. सोलार आहेत मित्रांनो हे, आणि जवळपास 10 एकरावर असतील. मोठा प्रोजेक्ट आहे, थोडा मीडियम प्रोजेक्ट एक. तर जे पूर्ण असे सनच्या डिरेक्शनमध्ये आहेत, त्याच्यामुळे इकडून आपल्याला क्लिअर दिसत नाही आहेत. पण छान प्रोजेक्ट आहे मित्रांनो, एक पॉवर जनरेशनसाठी सोलारचा योग्य वापर. हा आहे सोलार पॉवर प्लांट, जो मेन रोडलाच लागून आहे. तर मित्रांनो, अजूनही आपला जेवण झालेला नाही, पण इथं आपल्याला एक रसवंती दिसली, पटेल म्हणून. तर इथं आपण ज्यूस पिलो आणि समोर निघत आहोत. मित्रांनो, समोर भेटूया आपण. अजूनही आपला जेवण झालेला नाही आहे आणि आपण आपली सायकल काढून निघत आहोत. आपण आहोत अमरेलीच्या जवळ, पण आता अमरेलीमध्ये न जाता आपण बायपासने सरळ समोर जाणार आहोत. तर मित्रांनो, भेटूयात समोर. मित्रांनो, आता रस्ता खडबडीचा लागलेला आहे. पूर्ण 21 किलोमीटर असाच रस्ता आहे पूर्ण. आता याच रस्त्याने आता आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि अजून आपल्याला विसावदर पोहोचायला जवळपास 23-24 किलोमीटर आहे विसावदर. आणि आपल्याला ह्याच रस्त्याने जायचं आहे. अशा खडबडीत अशा पाहू शकता तुम्ही, सायकल किती व्हायब्रेट होत आहे. आणि रस्ता पाहू शकता तुम्ही, पूर्ण खडबडीत रस्ता आहे. माहीत नाही बनवणाऱ्यांनी कसं बनवला. आता रस्ता पुरा खडबडीत आहे, नुसत्या गिट्ट्या निघून. आणि याच्यावरून चालणे म्हणजे, याच्यावरून सायकलिंग करणे लय अवघड काम आहे. खूप जास्त गोटे निघून आहेत मॅडम. मित्रांनो, भयानक गोटे निघले आहेत. त्याच्यामुळे सायकल काही जोरात जाणार नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला असंच जावं लागेल. पाहू शकता आता गाडीवाले लोक फर्राख निघून जातात, पण आपल्याला स्लोच जावं लागेल. उपाय नाही आपल्याकडे. पूर्ण खडबडीत रस्ता दिसत आहे समोरपर्यंत. बघूयात कसं काय. फक्त आपलं नशीब पहा मित्रांनो, 2 किलोमीटर सिटी बाकी आहे. आता 8:45 वाजले आहे रात्रीचे आणि सायकल पंक्चर झाली. आता 2 किलोमीटर पुन्हा ढकलत न्यावं लागेल, कारण सगळे दुकान बंद झाले आहेत. आता उपाय नाही आहे. ही सुरुवातीची आहे सिटीची, इकडे दुकान काही नाही आहेत. आणि इकडे आपल्याला सिटीत जायचं आहे तर 2 किलोमीटर जावं लागेल पुन्हा. तर ढकलावं लागेल आता सायकल. उपाय नाही मित्रांनो. असं असतं मित्रांनो सायकलिंग लाईफ. मगाशी पॅडल तुटला, पडलो तर मार पण लागला. आणि आता इथं आल्यानंतर सायकलमध्ये हवाच नाही, पंक्चर झाली आहे सायकल. तर मित्रांनो, असे असते. कठीण असते सगळ्या गोष्टी, पण करायच्या असतात.